मधुमेह म्हणजे शुगर हा आजार आजकाल अनेकांच्या जीवनाचा भाग बनला आहे. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी बहुतेक लोक ॲलोपॅथिक औषधं घेतात. ही औषधं शुगरचा स्तर नियंत्रित ठेवतात खरे, पण दीर्घकाळ वापरल्याने शरीरावर काही नकारात्मक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अनेक जण आता नैसर्गिक किंवा हर्बल उपायांचा विचार करू लागले आहेत. ॲलोपॅथिक औषधांच्या दीर्घकाळ सेवनामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते आणि सतत थकवा जाणवतो. काही लोकांना अशक्तपणा येतो, तर काहींमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. शरीर आतून कमजोर होतं आणि त्यामुळे लहान-सहान आजारही पटकन होऊ लागतात. काही रुग्णांना डोळ्यांशी संबंधित त्रास जाणवतो, जसे की अंधारी येणे, धूसर दिसणे किंवा डोळ्यात जळजळ होणे. तसेच या औषधांमुळे किडण्यांवरही ताण येतो. दीर्घकाळ औषध घेतल्याने किडनी फेल होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे अशा रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित तपासण्या करून घेणे आवश्यक आहे. औषधांमुळे शरीरात उष्णता वाढते आणि त्यातून पित्त, लघवी संबंधित त्रास, पायाला धग लागणे असे प्रकार दिसू लागतात. काही पुरुषांमध्ये लैंगिक समस्या देखील उद्भवतात. अशा साईड इफेक्ट्समुळे शरीरावर आणि मनावर ताण वाढतो आणि आयुष्यभर गोळ्यांवर अवलंबून राहावं लागतं. म्हणूनच अनेक तज्ज्ञ आणि आयुर्वेद प्रेमी लोक नैसर्गिक उपायांचा अवलंब करण्याचा सल्ला देतात. हर्बल किंवा नैसर्गिक पद्धतीने शुगर नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न केल्यास शरीरावर कोणतेही साईड इफेक्ट्स होत नाहीत आणि दीर्घकाळ टिकणारा परिणाम मिळू शकतो. तथापि, कोणतेही औषध किंवा उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.